सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गणेश उत्सवाचा या मंगलमय दिवसात आपण एक विशेष परंपरा पाळतो, ती म्हणजे गौरी अर्चना. पण तुम्हाला माहीत आहे का की गौरी पूजनाचं महत्त्व, त्यामागची कथा, त्यातील नियम काय काय आहे? चला तर मग आज आपण जाणून घेऊयात गौरी अर्चनेची संपूर्ण माहिती. गौरी म्हणजे माता पार्वतीचं रूप. ती शक्ती, सौंदर्य, मंगल आणि समृद्धीचं प्रतीक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतामध्ये ही परंपरा विशेष साजरी होते. गौरी अर्चना केल्यामुळे घरात सुख, शांती, संतती सुख, धनधान्य आणि अखंड सौभाग्य येतं असा विश्वास आहे, असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. गौरी हे केवळ रूप आणि सौंदर्याचं नव्हे तर शक्तीचं प्रतीक आहे. तिची अर्चना केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात मंगलकारक ऊर्जा वाढते. गौरी पूजनाचा उल्लेख स्कंदपुराण, पद्मपुराण आणि गणेश पुराणामध्ये आढळतो. त्यात सांगितलेलं की पार्वतीनं अखंड सौभाग्यासाठी व्रत केलं आणि त्या म्हणाल्या, जो कोणी हे अर्चना करेल त्याचं जीवन मंगलमय होईल. याच कारणाने हे व्रत सतयुगापासून सुरू झालेलं आणि आजही चालू आहे. देवकन्या, ऋषीपत्न्यांनी सुद्धा हे व्रत केलं होतं पूर्वी. कथेनुसार एकदा मी इथं छोटी कथा सांगते. तिथं एकदा पार्वती माता माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त करतात महादेवाला. शंकर मान्यता देतात आणि पार्वती गौरी रूपात माहेरी येतात. तेथे त्यांनी हे व्रत केलं आणि सर्व स्त्रियांना सांगितलं की तुम्ही हे व्रत केलं तर पतीचं आयुष्य दीर्घायुष्य होईल, संतती सुख मिळेल आणि घरात सुख शांती मिळेल. हीच परंपरा पुढे रूढ झाली. गौरी पूजन 3 दिवसाचं असतं. गणेश चतुर्थीनंतर असतं. 3 दिवसाचं असतं ते. पहिल्या दिवशी आवाहन असतं, गौरी आवाहन. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असतं. असा 3 दिवसाचा मोठा सण असतो गौरी पूजन. गौरीचं स्वरूप मातीच्या मूर्ती पाटावर ठेवून सजवल्या जातात. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात, परंपरा वेगळ्या असतात. काही ठिकाणी सुगड्याच्या असतात, 2 सुगड्याच्याच आणतात. त्याला छान असं खण वगैरे पांघरून कापसाची वस्त्रमाळ, तिथली सजावट छान प्रकारे करून अशी सुद्धा काही ठिकाणी करतात. काही ठिकाणी धान्याच्या म्हणजे राशीवरच्या गौरी अर्चना असतात. काही ठिकाणी कोथळ्या मुखवटे असून किंवा पितळेचे किंवा साडूचे मुखवटे ठेवतात त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे. तशा पण गौरी त्याला साडी, दागिने घालतात, अलंकार घालतात छानपैकी. 2 ज्येष्ठ आणि कनिष्ठ आणि एक त्यांचे लेकूरवाळे पण असतात. 2 एक मुलगा आणि एक मुलगी असं मानूनसुद्धा छान प्रकारे चैत्र गौरीची अर्चना करतात. त्यामध्ये सुंदर अशी मांडणी, रांगोळी, तोरण, फुलांची सजावट केली जाते. ते हळदी, कुंकू, गुलाल, फुले, बेलपत्र, नारळ, सुपारी, पाने, फळे असे नैवेद्यासमोर ठेवले जातात. नैवेद्यामध्ये गोड पदार्थ, पुरणपोळी, लाडू, मोदक, पंचपक्वान्न आणि 16 प्रकारचे जेवण केलं जातं. 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी, एवढं. काही ठिकाणी तर 56 भोगाची परंपरा देखील आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पहा त्या गणेश चतुर्थीचा, त्यामध्ये मी गणपतीला 56 भोग अर्पण केलेले आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही पहा. अशी सुद्धा 56 भोग अर्पणाची परंपरासुद्धा आहे महालक्ष्मी पूजनामध्ये, गौरी पूजनामध्ये. गौरी पूजनाचा शेवट विसर्जनानं होतं. त्यात गौरीला मनोभावी निरोप दिला जातो की पुढल्या वर्षी लवकर या. या संपूर्ण परंपरेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. शक्ती आणि बुद्धी दोन्ही एकत्र असतील तर जीवनात समृद्धी, सुख आणि समाधान मिळतो. तुमच्या घरात गौरी आगमन करता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्याचे काय फायदे आहेत ह्या गौरी अर्चनेचे? तर थोडक्यात मी तर सांगते. विवाहित स्त्रियांना पतीचं दीर्घायुष्य, सुख टिकवण्यासाठी हे व्रत शुभ मानलेलं आहे. संतान प्राप्तीसाठी सुद्धा गौरी अर्चना अत्यंत मंगलकारक मानलेलं आहे. गौरी अर्चनेमुळं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मंगलमय वातावरण तयार होतं. धन, धान्य, ऐश्वर्य भरभराट होते. देवी गौरी ही पार्वतीचं स्वरूप असून ती शक्तीचं मूळ आहे. तिची कृपा मिळाल्यामुळे विघ्ने, अडचणी आणि संकटे दूर होतात. कौटुंबिक एकोपा वाढतो, आनंद वाढतो.
थोडक्यात म्हणजे अजून एक मला सांगावंसं वाटतं की गौरी अर्चना माहेरच्या प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. ती माहेरवाशी म्हणूनच आपण तिची पूजा अर्चना करतो, गौरीची, ज्येष्ठा, कनिष्ठा. आणि काही काही ठिकाणी अजून एक मला सांगावंसं वाटतं की ज्वारीचे पीठ असतं, त्या ज्वारीच्या पिठाचे 16 दिवे करतात ज्येष्ठासाठी आणि कनिष्ठासाठी पुरणाचे दिवे करतात. अशी सुद्धा काही काही प्रथा आहेत प्रत्येक ठिकाणी. आपल्या आपल्या परंपरेनुसार आपण करायचं असतं. असं पण आहे. आंबील असतं, मोठा स्वयंपाक असतो महालक्ष्म्याचा. वस्त्रमाळ असते, 16 प्रकारच्या माळवस्त्र, फुलं, 16 प्रकारच्या पानं, 16 प्रकारचे फुलं. खूप अशी सजावट, छान अशी सुंदर अशी सजावट असते. डेकोरेशन छानपैकी, लाईटिंग, ते बघूनच आपल्याला खूप असं वाटतं की महालक्ष्म्याचा सण नेहमी नेहमी यावा, लवकर यावा असंच वाटतं. काही काही ठिकाणी कुलदेवतेशी निगडीत अशी परंपरासुद्धा असते. अनेक कुटुंबामध्ये गौरीपूजन हे कुलधर्म, कुलाचार म्हणून सुद्धा केलं जातं. माता गौरी ह्या भक्तिभावाने केलेली अर्चना, आरती, नैवेद्य तुझ्या पायाशी अर्पण आहे. गौरी मातेला भावपूर्ण निरोप देताना एकच प्रार्थना, पुढच्या वर्षी लवकर या गौरी माई. जय गणराया, जय गौरी माता.